चला, वा वा अधिकस्य वा. अधिक फलम. सुरू करूया. हो हो. सर्वप्रथम सर्व ज्येष्ठांना आणि रसिकांना मनापासून नमस्कार. ज्येष्ठ आक्षेप रसिक मान्य. मान्य. सगळ्या रसिक मित्रांना मनापासून नमस्कार. आणि आता एक वेगळ्या मूड मध्ये आहे मी. आज तयारी केली आहे, पण आज मी काय बोलेन ते थोडंसं वेगळं येणार आहे. कारण आता डोक्यामध्ये श्रीरामचंद्र आणि लता आणि चित्रपट संगीत असं एक वेगळंच रसायन सध्या भिंत आहे. उदय सरांनी पण लता दिदी अण्णांची मुलाखत घेतली आहे आणि आज भरपूर अण्णांबद्दल पण बोलणं झालं. अण्णांचेही चित्रपट आहेत, भरपूर आहेत. पण आज आपण मागच्या वेळी बोलल्याप्रमाणे बाबरची रोप आणि दर्यार वेंडू असं आपण बोलणार होतो. पण मी सगळ्याच अंगाने स्पर्श करायचा प्रयत्न करतोय. मी अतिशय विनम्रपणाने इथं सांगू इच्छितो की मी इथं काही शिकवायला आलेलो नाही आहे, तर मी इथे तुमच्या बरोबर वाटून घेतोय. आणि तुम्ही पण आता हे काही मीटिंगचं स्वरूप किंवा असं ठेवू नये, तर आपण छान गप्पा मारूया, एकमेकाला समृद्ध करूया. तर असं मला मनापासून वाटतं. कारण माझं जे एक आकलन आहे त्याच्याही पेक्षा वेगळं आणि अधिक एक सक्षम आणि सशक्त आकलन आपल्यासारख्या रसिकाचं असू शकतं, याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. तर मी आता सुरू करतो. बाबरची नावाचा आपण चित्रपट आज बोललो. आता चित्रपट आपण आजचा घेतला बाबरची. बाबरची या नावापासूनच चित्रपटाच्या त्या रेसिपीची सुरुवात आहे. बाबरची म्हणजे आचार्य आहे, वेगवेगळे पदार्थ घेतोय तो. तशी वेगवेगळी पात्र ऋषीदा घेत आहेत. वेगवेगळ्या पात्रांना एकत्र करण्याचं काम दिग्दर्शक करतोय. आणि मुळातच या चित्रपटाची सुरुवात देखील ना आनंद सारखी ठेवली आहे. पडदा उघडतोय, अमिताभ बच्चनचा व्हॉइस ओव्हर येतोय आणि अतिशय अप्रतिम पद्धतीनं तो पात्रपरिचय करून देतो आणि चित्रपट उलगडत 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 जातो. आणि केवळ मागच्या वेळी मी म्हणालो होतो की चित्रपटामध्ये पाहत असताना नेपथ्य नावाचं जे काही फार मोठं प्रकरण आहे, तर एक घराचा एक असा मोठा क्लोजअप आपल्या डोळ्यासमोर उभा. आणि त्या एका घरामध्ये ज्याचं नाव शांती निवास आहे, त्या शांती निवासामध्ये घडणारी ही कथा. हे दिग्दर्शक जर समर्थ असेल तर तो कुठलीही बाहेरची लोकेशन्स न घेता केवळ आणि केवळ फ्रेमच्या जोरावरती, संवादाच्या जोरावरती, संगीताच्या जोरावरती एक कथाबीज आमच्या समोर काय आणतो. कथा खूप साधी सोपी आहे. एकत्र कुटुंब आहे, वडील आहेत, त्यांची 2-3 मुलं आहेत, त्यांची बायका आहेत, एक मुलगा वारलेला आहे, त्याची एक मुलगी त्यांच्याकडे राहते आहे. आणि त्या घरामध्ये इतकी विक्षिप्तता आहे, एक वाक्यता नाही आहे आणि तिथं कोणी नोकर म्हणून टिकायलाच तयार नाही. आणि हे सगळं त्या संवादांमधून मला समजत जातं. आणि हा जो कोणी नंतर येणारा बाबरची आहे, या सगळ्यांची भट्टी करतो आणि सुरणाचं मटण करतो आणि वेगवेगळ्या प्रकारे ती तो रेसिपी आणत जातो. तर असा हा बाबरची सुरू होतो. आणि मग बाबरची मध्ये घर येतं नेपथ्य म्हणून. आचार्य निघून जातो. स्वभाव वैशिष्ट्य कथन करतो तो पहिला बाबरची घर सोडून जाताना. तो एक मानवी नातेसंबंध दृढ करतो. अरे याद आहे बाबूजी, म्हणजे ते जे कोणी घरातले मोठे शिवनाथ, त्यांची नावं पण छान घेतलेत. शिवनाथ, रामनाथ, दयानाथ, शंकर, ती लक्ष्मी, म्हणजे त्या नावांमध्ये पण तो इतक्या सुंदर पद्धतीनं आम्हाला गुंतवून ठेवतो आणि चित्रपटाची सुरुवात होते. चित्रपटाच्या सुरुवातीला आलेलं संगीत, नामावली, कथा, आता त्या घरामध्ये आपल्या घरापेक्षा काही वेगळं घडत नाही आहे. काम नाही करायचं, आज मोलकरीण नाही आली, आपण निमित्त सांगत होतो. मग तू कर, मी कर, अशी टोलवा टोलवी करत 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 एकमेकावरती ढकलत ढकलत आपण ते घरातलं काम कसं तरी आणि घर चालू होतं. आणि मग याच्यातून मानवी स्वभावाची वैशिष्ट्य दिग्दर्शक पडद्यावरती आणलं. चित्रपट राहत नाही, त्या चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेमशी एक समांतर फ्रेम, एक समांतर फिल्म आमच्या डोक्यामध्ये तयार होते. आता पुढे काय होणार. आता गंमत होते की ज्यावेळी पहिला आचार्य सोडून जातो आणि राजेश खन्नाची ज्यावेळी एंट्री होते आणि त्या एंट्रीच्या वेळी तो प्रत्येकाची नावं सांगतो.
आणि त्याच्या अगोदर एक प्रसंग फार सुंदर घेतलाय की जे एके अंगलांचं धाकटं भावंड आहे की जे शिक्षकाचं पात्र आहे, तर स्टाफरूम मध्ये सगळ्या पेपरचं वाचन होत आहे आणि सांगतात की एक असा बहुरूपी गुन्हेगार जेलमधून पळालाय आणि तो कोणती रूप येतो घरात घुसतो, फसवतो. म्हणजे एक तो ग्राउंड तयार करतो दिग्दर्शक. कथा उलगडत जाते. समांतर बाजूला राजेश खन्नाची एंट्री होते आणि त्या घरामधल्या प्रत्येकाचा नामनिर्देश करतो जातो. आपण हे, आपण ते, आपण ते, आपण ते, आपण हे करता, आपण ते करता आणि प्रत्येकाची ओळख याला. आणि मग अरे हा अनोळखी मनुष्य मला ओळखतो कसं, तर दिग्दर्शक क्लोजअप घेत घेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे सूक्ष्म हावभाव टिपत जातो आणि मग तो चित्रपट आपल्याला आतमध्ये ओढून घेतो. ही ऋषिदांची फार मोठी खासियत आहे. आपण त्या चित्रपटाचा भाग बनवतो जातो आणि मग त्या भांडी घासण्यापासून जी सुरुवात होते, ज्याच्या पूर्वी जयाबहादुरी तिथं पाय घसरून पडली आहे, नंतर तिची छोटी मा पडली आहे, बडी मा पण घसरली, पण ती सगळी कुटुंबातली जी घसरण आहे ती स्वच्छ करण्याचा माणूस बाहेरून करतोय. लाईफ इज लाईक दॅट. सगळे मिळून जगत नाही आहेत, कुटुंब म्हणून जगत नाही आहेत. आणि मग तिथं ते एक शेवाळ साठला आणि तो सांगतो सांग लवकर पटकन मनोजला. शिवदे सर, सगळ्यांना म्यूट करा ना तुम्ही. यू कॅन डू दॅट. झाले म्यूट सगळे? ओके. आणि मग राजेश खन्ना येतो आणि तो आता त्या घासणीनं ती सगळी जागा स्वच्छ करतो. आता पुढे त्याच्यासमोर स्वभाव वैशिष्ट्य त्याला माहित असल्यामुळं तो आता चॅलेंज घेतोय आणि तो एका उपकथानकामध्ये या घरच्या मंडळींना गुंतवतोय. आता कथाबीज मोठा आहे, चित्रपट आहे, त्याच्यात एक उपकथानक स्वप्न जोडतो तो की मी असा असा यांच्याकडे शिकलो, त्यांच्याकडे शिकलो, त्याची ती वर्सटॅलिटी तो प्रस्थापित करत जातो. पुढे काय होतं की आता तो स्वयंपाक कुणाकडे शिकला, चहा कुणाकडे करायला शिकला, गाणं कुणाकडे करायला शिकला, हे सगळं दिग्दर्शक आमच्या मनामध्ये त्याच्या त्या बहुआयामी व्यक्तिमत्वाबद्दल त्याच्याकडूनच आम्हाला समजून घालतो आणि प्रेक्षकांचं एक इम्प्रेशन आम्हाला आता काय काय बघायला मिळणार आहे अशी उत्सुकता वाढते. फ्रेम पुढे सरकत सरकत जाते. आता त्या घरामध्ये एक जो विसंवाद आहे, धाकटा भाऊ मोठा भाऊ, दोन जावा आहेत, ते प्रत्येकाच्याच घरचं आहे. हे घडत असताना तिची एक बहीण आहे जयाबहादुरीची, तिला नाच, ती कथकची आहे आणि जयाबहादुरीला ती शिकायचं आहे. आणि हा पात्र परिचय करून देताना शंभू नावाचं जे पात्र की जयाबहादुरीचा पुढं होणारा तो नवरा आहे, हा पात्र परिचय तुम्हाला तो अगोदर करून देतो. कुटुंबात नवीन आलेल्या सदस्याची ओळख ज्या पद्धतीनं आपण करून देतो, तर इंट्रोडक्टरी स्टार्टअप ऑफ द फिल्म त्या पद्धतीनं ऋषिदा ती पद्धत वापरतात. हीच पद्धत त्यांनी आनंदाला पण वापरली होती. आनंदाला सगळी माणसं अगोदर बसवली होती, पात्र परिचय करून देत होते. यावेळी देखील अमिताभच्या निवेदनातून कळतं, पण या इथे तो पात्र परिचय घडतो आणि पुढे येणारी पात्र म्हणजे ते एकमेव पात्र होतं ते शंभूचं की जे येणार नंतरच आहे. आता इथे दिग्दर्शक तुम्हाला त्या एका घरामध्ये फिरवतोय बरं का. घर एकच आहे, भांडी घासाचा कट्टा आहे, किचन आहे, 2 बेडरूम आहेत आणि आजोबांची खोली आहे. आणि पर्पजली तो त्या आजोबांची जी मोठी ट्रंक आहे त्या आतमध्ये जी छोटी संदूक आहे आणि तिला असं मुंह लटका के पडा हुआ ताला असं जे वर्णन केलेलं आहे, ते मोठं कुलूप आणि त्याच्यात ते दागिने आणि ते त्याच्यावरती प्रत्येकाचीच नजर आहे. म्हणजे तुमचं अजूनही संपत्तीकडे लक्ष. हळूहळू ते प्रस्थापित करत जातो दिग्दर्शक. कुलकर्णी सर, आम्ही मधून मधून बोलायचं की नंतर? नाही, हरकत नाहीये, पण अनवॉन्टेड साऊंड जे असतात ना की बाजूला कार चालली आहे किंबहुना एवढं आपण पत्ते पाळूया, तसं काही याविषयीच बोलायचं. नक्की नक्की. मला आता काय झालंय, मिल बैठेंगे चार यार, सगळं काम
सगळं काम जया बहादुरीवर पडतं, कृष्णावर पडतं. कृष्णावर पडतं. मग आता काय आहे, ती कृष्णाची परंपरागत नाही, ती परंपरागत दुःखी दाखवली नाहीये, ती नाही नाही, हा मला तेच म्हणायचं आहे. दाखवली तिथं येतोय सहजरित्या त्यांनी दाखवलंय. व्हेरी ट्रू. सहजरित्या तिच्यावर काम टाकलं जातं सहजरित्या आणि सहजरित्या ती स्वीकारते सहजरित्या. आणि हा विसंवाद जो आहे ना, हा माझ्या प्रत्येक 2 नात्यामध्ये विसंवाद दाखवला. म्हणजे अगदी मी तेच म्हणालो भाऊ की भाऊ, वडील मुलगे, म्हणजे संवाद असा कोणाशीच नाहीये. म्हणूनच तो बावर्ची का महत्वाचा आहे तिथे, की तुमचं तिखट मीठ मिरची मसाला जर पकडला तर ते पक्वान्न नीट शिजणार आहे. अशा माणसांमधला संवादाचा जो धागा आहे, जे मीठ आहे ते चवीपुरतच असलं पाहिजे, तिथं विसंवाद नसला पाहिजे. आता तुम्ही तेंडुलकर छान शब्द दिला की तो संवाद विसंवाद आहे ते योग्य पद्धतीनं तिथं तो आणतोय. आता हे एकत्रीकरण जे आहे, कुटुंब नावाची जी संस्था आहे ती सावरली पाहिजे. तर त्यावेळी त्या चित्रपटाचा कालखंड तर तुम्ही विचारात घ्याल तर त्यावेळी नवश्रीमंतचा वाद येत होता. मी मागच्या वेळी नया दौरचा उल्लेख केला होता चित्रपट पाहत असताना, की चित्रपटाच्या कथेवरती तात्कालिक फरक कसा पडत असतो. एकत्र कुटुंब पद्धती, विभक्त कुटुंब पद्धती, सक्तीनं राहणारं एकत्र कुटुंब, घरामधला कुटुंब करता, हा सगळा भाग त्या याच्यामध्ये येतो. आता मला काय सांगायचंय की तो भावनिक भावाविष्कार झाला. तो कथेबद्दल बोलायचं नाही मला बोलायचंय दिग्दर्शकाबद्दल, आस्वादनाबद्दल बोलायचं आहे. तो महत्वाचा भाग मला इथे घ्यायचा आहे की एकच घर आहे, त्या घरामध्ये तो कॅमेरा फिरवत असताना तो काय पद्धतीने फिरवतोय, तो एका फ्रेम मध्ये किती किती जणांना दाखवतोय आणि गाणी कशी निवडतोय. चित्रपट तुमच्याकडे पोहोचवताना दिग्दर्शक काय खबरदारी घेतो, म्हणून मी बावर्चीचं एकाच नेपथ्यावरती केलेलं चित्रण हे त्याचं वैशिष्ट्य आहे. पहिल्यांदा मला तुम्हाला समजावून सांगायचं ते लक्षात येतं, पण आपण बारकावे बघत नाहीत. चित्रपट बघत असताना तुम्हाला क्लेटोन आहे, मातीचं घर आहे, कुठल्याही प्रकारचा बडेजाव नाही, श्रीमंती नाही, मध्यमवर्गीय कुटुंब आहे. ऋषीदांनी कलर टोन व्यवस्थित वापरलेले, ग्रे शेड्स आहेत, 50 शेड्स ऑफ ग्रे. त्यामुळे तुम्हाला कुठेही भडकपणा नाही जाणवत, श्रीमंती जाणवत नाही, कुणाच्याही अंगावरती आत्तासारखे दाग दागिने नाहीत, साड्या साध्या आणि सिनेमात जे घरं दिसतात, हा प्रोडक्शनच्या सिनेमात जी घरं असतात, हा घर टाळलंय. हो हो, मला तेच म्हणायचंय, परंपरागत घर वाटावं, वाडा वाटावा. अगदी. म्हणून मला काय म्हणायचं की आम्ही चित्रपट पाहत असताना की दिग्दर्शक तो आमच्याकडे कथा कोणत्या स्वरूपात पोहोचवतोय, नेपथ्याच्या स्वरूपात पोहोचवतोय, संगीताच्या स्वरूपात पोहोचवतोय. आणि जर तुम्ही राजेश खन्नाची सुभाषित ऐकली, डायलॉग ऐकले, तर संवादाचं कौशल्य तुम्हाला लक्षात येतं आणि तो बरहुकूम वापरतो. इट इज व्हेरी सिम्पल टू बी डिफिकल्ट, बट इट्स व्हेरी डिफिकल्ट, इट इज व्हेरी सिम्पल. असं ते वाक्य आता मी सोडून देतो ते तुमच्यावरती, तुम्ही गाजवा डोकं. इट इज व्हेरी इझी टू बी डिफिकल्ट, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल. आता या वाक्याचं तो शिक्षक जो आहे तो इतक्या अंगाने विश्लेषण करतो आणि ते वाक्य की नाही आम्हाला नव्यानं कळतं. साधं राहणं हे किती अवघड आहे आणि अवघड असताना ती सोपं आहे. आणि राजेश खन्नाला ते माहित असतं, पण तो अज्ञानाचं पांघरतो आणि तो त्याच्याकडून समजून घेतो. दिग्दर्शक तुम्हाला जाता जाता एक फ्रेम देतो, ती तुम्हाला आम्हाला समजते की कधी कधी आपण थोडंसं एक पाऊल मागं घेतलं तर आपल्याला अधिक चांगलं नाही का समजणार. आणि मग तो पुढे जातो, जया बहादूरच्या खोलीत येतो, तो तिला अल्जिब्रा समजावून सांगतो. हॅलो, तो तिला गणित समजावून सांगतो त्या खोलीमध्ये. आता त्या राजेश खन्नाचं एक बहुपेडी रूप आपल्या समोर यायला लागतं. आता त्या घरामधलं एक पात्र आहे, असरानी दाखवलाय. आता असरानीला दाखवत असताना त्याचा मूड, त्याचे कपडे, त्याचं एक सुंदर घरातली खट्याळ पोरगी त्याचं माप काढते. मालूम है आप क्या करते हैं, अंग्रेजी दोनों सुनाओगे 4-5 और आपका गाना बनाओगे, ये तो चोरी पकडी आहे. म्हणजे मी डायलॉग म्हणून दाखवत बसत नाही, ते पकडलं जातं. आता तिथे कोणाची एंट्री आहे, राजेश खन्ना आहे. आता बघा तुम्ही गाणं कसं येतं. आता मला तुम्हाला तिथं दिग्दर्शक दाखवायचंय. आता जरा थोडं डोक्याला
खुराक आहे, मस्त खुराक आहे. काय आहे, आता तो कमी लेखतोय राजेश खन्नाला असरानी. मैं सैड मूड में हूं, ये हूं, मेरा मूड ये बनना है, वो बनना है. आणि तो सांगतो की मी असं असं केलंय, तसं तसं केलंय. राजेश खन्ना बोलतोय खूप, अरे आप क्यों नाही, म्हणजे तो राजेश खन्नाला बळजबरीनं बसवतो तिथे. राजेश खन्ना तानपुरा घेतो आणि तानपुऱ्यावरती जे छेडतो ना, ते छेडल्यानंतरच लक्षात येते काहीतरी विलक्षण गाणं समोर येणार. आता तिथे गंमत आहे, ती जरा नीट लक्षात घ्या. तानपुरा छेडला, गाण्याची सुरुवात होते, आलाप येतो आणि गाणं सुरू होतं. तुम बिन गाणं सुरू झालं. आता भविष्यात घडणाऱ्या घटनांचं सुतोवाच तो जया बहादुरीच्या चेहऱ्यावरती येतो आणि तुमच्या आणि माझ्या मनामध्ये लक्षात येतं की आता तो गाडीवान जो आहे तो राजेश खन्नाच असणार आहे. गाणं म्हणणारा राजेश खन्ना गाडीवान आहे. त्या गाण्यामध्ये ती जी हिरोईन आहे, फूल खिलवते दिल मुरझाए बरसे सावन आग लगाए गाणं आहे. आणि आता असाच प्रसंग जया बहादुरीच्या जीवनामध्ये आहे तिथे. आणि ते बरोबर तो सुतोवाच करून जयप्रदाच्या चेहऱ्यावरती कॅमेरा नेतो, 60% तो तिचा क्लोजअप दाखवतो. त्यावेळी जया बहादुरी स्वप्नात जाते आणि ते गाणं तिथे येतं. आता मला सांगा, कथाविष्कार करत असताना गाणं असं कोंबलेलं वाटत नाही त्याच्यामध्ये. ते गाणं सहज आलं. हे सहजपण जे आहे ना, हे आत्ताच्या चित्रपटात दिसत नाही. ते असे पॅरासाइट्स वाटतात, बांडगुळ वाटतं. म्हणून जो एरा आपण पाहतो, एक दिग्दर्शक पाहतो. आता ऋषिदांबद्दलच बोलायचं झालं तर आणखीन एक पुढचाच त्यांचा चित्रपट जर तुम्ही बघितला तर गोलमाल. गोलमालमध्ये आनंदमध्ये आणि बावर्चीमध्ये समुद्रकिनारा, पाणी, संगीताच्या बहुतेक टून सारख्या येणं हे एक ऋषिदांचं वैशिष्ट्य मला दिसायला लागतं. संवादाची जी एक बहारदारपण आहे ना, ते तुम्हाला आनंदामध्ये तर दिसतं. भाषेचं सौष्ठव तुम्हाला चुटके चुटकेमध्ये दिसतं आणि तेच भाषेचं सौष्ठव तो तुम्हाला राजेश खन्नाच्या रूपानं आणि संवादामधून तो तुम्हाला दाखवतो. आता बघा काय काय गोष्टीकडे लक्ष देतो आपण. भाषा, संवाद, शब्दसौष्ठव, कथा, उपकथा, त्याला येणारं संगीत आणि त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम करून एक फ्रेम तुमच्या समोर येते. मग त्याच्यावरती तो चित्रपट उत्तरार्धाकडे जेव्हा वळत जाणार आहे, मी त्याची स्टोरी सांगत नाही बसणार, त्यावेळी एक तो सुतोय, द हॅपी डेज आर कमिंग, तो गाणं म्हणतोय, बोलो बच्चा. आणि तो वयोवृद्ध माणूस पण तिथे समाविष्ट होतोय. म्हणजे आता सुखाचे दिवस येणार आहेत, दुःखाचे दिवस जाणार आहेत. आणि मग चित्रपटाचा प्रवास पुढे येतो. चित्रपट संपतो कधी तुम्हाला लक्षात येत नाही. आता मला याच्यामध्ये तुमच्यासमोर एकच गोष्ट आणायची होती की आत्ताच्या चित्रपटामध्ये जे सायफाय आहेत किंवा ज्या सिरियल्स येतात त्याच्यामध्ये दिग्दर्शक दिसतच नाही आम्हाला. दिग्दर्शक काय करतोय? दिग्दर्शक, हा येस प्लीज थांबलो, आवाज येत नाहीये तुमचा. नाही, आत्ताचे चित्रपट सोड. हा ओके, ऋषिकेश मुखर्जींच्या काळातले इतर दिग्दर्शक हो होते, घेतो, आणतो. त्यांच्याशी तुलना केली हा हा, तर त्यांचं वैशिष्ट्य कसं दाखवता येईल. हो आता बिरुल राय वगैरे लोक असतील यस सर, यस सर. अशा दृष्टीने, कारण आत्ताचं आणि 50 वर्षापूर्वीचं खूप फरक आहे त्याच्यामध्ये संपूर्ण. चंदूदादा, ऋषिदांचे जे चित्रपट आहेत ना, ते टिपिकल मध्यमवर्गीय मेंटॅलिटीज आहेत. त्या कालखंडामधला जो एक चित्रपटाचा जो प्रेक्षक आहे, गोलमाल एक विनोदी आहे, ठीक आहे, पण चुपके चुपकेमध्ये पण जो नर्म विनोद आहे, ऋषिदांनी कौटुंबिक पार्श्वभूमी घेऊन आमच्यातली व्यंग दाखवलीत. व्यंग दाखवताना ओरबाडलेलं पण नाही आहे आणि अत्यंत संयतपणानं त्यांनी ते दिग्दर्शकाच्या भूमिकेतून दोषांवरती मलमपट्टी केली. प्रेमळ चिमटे काढले. हा प्लीज तेंडुलकर सर. प्रेमळ चिमटे काढले. यस सर, यस सर, व्हेरी ट्रू. आणि नाही, हा अजून एक प्रश्न मनोज सर. तुझा आता. आवाज चंदू फार कमी ऐकू येतो. हो, अजून एक प्रश्न आहे हा की हे सर्व चित्रपट जे आहेत
हा त्यांची पटकथा लेखन ऋषीदांनी केले की आणि कोणी केलंय? ऋषिदा पहिला ऋषिदा प्रश्न. हा हा गुलजारचे संवाद आहेत. गुलजारचे संवाद आहे. आय एम कमिंग संवाद टू दॅट. गुलजार पण संपादन ऋषिदा. ऋषिदा हो. 100% ऋषिदा आहेत. ऋषिदा एनसीसीपी वॉज फर्स्ट एडिटर देन बिकेम डायरेक्टर. त्या पठडीप्रमाणे दे वर ऑल फर्स्ट एडिटर्स. हो 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 कपूरला पण पहिल्यांदा सांगण्यात आलं की तू आधी एडिटर हो मग डायरेक्टर. मग डायरेक्टर. करेक्ट करेक्ट. ते आपल्या हाऊसपोस्ट सारखं आहे. हो आधी हो हो तुम्ही ती इंटर्नशिप हो, झाल्याशिवाय मग पुढे नाही register. आहे त्याला प्रमोशन. नाही मला काय विचारायचंय की पटकथा लेखकाचं श्रेय किती आणि दिग्दर्शकाचं श्रेय किती? जर पटकथा जर ताकदीची असेल हा हा किंवा पटकथा ताकदीची बनवण्यासाठी दिग्दर्शकाचं सहभाग किती? हा हे आता बघा. दोन महत्वाचे पैलू ओके ओके, येतात. आय गॉट युअर पॉईंट. आता मागच्या वेळी आपण शोलेचं उदाहरण घेतलं. आता मी तिकडे जातो आणि इकडे परत येतो. आता बघा कसा असतो दिग्दर्शक, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शकाचं महत्व. आता संवाद किती साधा आहे. इतना सन्नाटा क्यों है भाई, इतना सन्नाटा क्यों है भाई. आता इथं कुणाचं दिग्दर्शकाला तुम्ही कुणाला द्यालो. एक ओळीचा संवाद आहे. इथं सन्नाटे घेऊन. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे प्रश्नातूनच प्रश्न आणि उत्तर आहे की इथे तुम्ही कुणाला श्रेय द्याल. लेखकाला द्याल. एका ओळीचा संवाद लिहितोय तर का पटकथेतला भाग आहे. हे श्रेय केवळ आणि केवळ दिग्दर्शकाचं असतं. चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. एक मिनिट सांगतोय मी, लेट मी कम्प्लीट प्लीज. चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. तुमचा कथाकार, तुमचा पटकथाकार, संवाद लेखक, चित्रपट हा आपण एकात्म अशा भावनेसाठी बघत असतो. केवळ पटकथेसाठी चित्रपट बघायचा वेगळा चित्रपट आहे. ती पुढची स्टेप आहे. केवळ संगीतासाठी बघायचा चित्रपट वेगळा आहे. मी तुम्हाला सांगेन की चित्रपटाचे जॉनर असतात. त्या जॉनरसाठी तुम्हाला मी सांगेन की ब्लॅक अँड व्हाईट मधली फोटोग्राफी, कालानुरूप येणारी फोटोग्राफी. आपल्याकडे मी तुम्हाला इंडियन फिल्म मधले सांगेन की स्वातंत्र्यपूर्व काळातले चित्रपट, स्वातंत्र्योत्तर काळातले चित्रपट, भारतामध्ये ज्यावेळी आवारा येऊन गेला त्याच्यानंतर घडलेली क्रांती, भारतामध्ये ज्यावेळी ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आले, कलर चित्रपट आले, त्याच्यामध्ये कसे बदल झाले. केवळ पोशाखी चित्रपट होते. केवळ संगीतावरती आधारलेले चित्रपट होते. बैजू बावरा काय होता, गुंजुटी शैनाई काय होता. आमचे जुने जर चित्रपट आम्ही घेतले तर ते पोशाखी चित्रपट होते. आता या सगळ्याचा एकत्रित परिणाम एका सुंदर दिग्दर्शकाने दिला मेहबूब. अनारकलीमध्ये, सॉरी अनारकली नाही, मुघले आझम मध्ये कथा आहे जी सलीम अनारकली इतिहासात घडलेलेच नाही आहेत. त्याचं एक सुंदर पुस्तक मी आता तुम्हाला जाता सुचवतो. नॉट गॉन विथ द विंड नावाचं पानिपतकार विश्वास पाटील यांचं एक पुस्तक आहे. कृपा करून वाचा. नॉट गॉन विथ द विंड. गॉन विथ द विंड मार्गारेट मिशेलची भली मोठी कादंबरी आहे. ती सगळ्यांनी आपण वाचलेली असेल. त्याच्यावर आपण बोलूया. तो एक विलक्षण सुंदर चित्रपट आहे मार्गारेट मिशेलचा. विलक्षण सुंदर चित्रपट आहे. म्हणजे त्या कादंबरीची पारायण करावीत आणि तो जर तुम्ही गॉन विथ द विंड काय फ्रेम लावलाय, म्हणजे तो मास्टरपीस आहे. आता विषय पुढे गेला बघा. तर ती जी भव्यता आहे ना, तर ती भव्यता या सगळ्याचा परिणाम केवळ यंत्राधिष्ठित आहे. म्हणून मला काय म्हणायचंय की दिग्दर्शक हा त्याचा फादर ऑफ द फीचर आहे तो. त्यामुळं कथा, पटकथा हे गौण नाही आहेत. हे गौण नाही आहेत, ते तितकेच महत्वाचे आहेत. पण कॅप्टन म्हणून जो कोणी आहे ना, तो दिग्दर्शक आहे. असं माझं वैयक्तिक मत. मी म्हणून सुटका करून घेत नाही, पण दिग्दर्शकाला हे सगळं समजलं पाहिजे. प्लीज वेगळं सांगू. हा यस सर, वेलकम. खास चंदूसाठी. चंदू एका फ्रेम मध्ये दिग्दर्शक दिसतो, पण जेव्हा तुला सगळी कथा अशी कॉम्पॅक्ट वाटते ना, कुठे फाफट पसारा नाही, विनाकारण आणलेले प्रसंग नाहीत, एक विनोदी पात्र घुसडलंय आणि असेच काहीतरी वेगळ्याच आक्षेप नाही आहे, जोक्स चाललेत, हा, याच्यासाठी पटकथा करला. कीप इट कॉम्पॅक्ट. म्हणजे प्रत्येक प्रसंगाला काहीतरी कारण आहे. तुझ्याशी बोलतोय. प्रत्येक प्रसंगाला कारण आहे. प्रत्येक प्रसंगाचं त्याच्यात नक्षीकामात भाग आहे. द डीड ऑफ पटकथाकार. आणि एका फ्रेम मध्ये, आता सर म्हणाले त्याप्रमाणे की ह्या सन्नाटा क्यों आहे, हा सगळा जो सीन आहे
हा सीन अख्ख्या सिनेमाच्या दृष्टीने पटकथाकार, पण ओनली दॅट सीन डायरेक्ट. माझा प्रश्न काय ते पण सांगतो तुम्हाला. विजय तेंडुलकर जेव्हा नाटक लिहायचे त्या कम्प्लीट व्हिज्युअलायझेशन करून ते नाटक लिहायचे आणि प्रस्तावना आणि त्यामुळे 2 पाने असायची. दिग्दर्शकाला फार वाव नसायचा असं एक म्हटलं जायचं. माझा प्रश्न त्या दृष्टीने होता की गुलजारांसारखे जर ताकदवान पटकथा लेखक असतील तर त्यांनी पण व्हिज्युअलायझेशन करूनच काय संवाद किंवा काय असं लिहिलं असेल. मान्य आहे. शोलेचा जरी तू हे भैया सन्नाटा क्यों है या एक वाक्य जरी घेतलं त्या पटकथाकाराच्या डोळ्यासमोर नक्की दिग्दर्शकाचा रोल असतो. तसं नसतं. कमिंग टू दॅट पॉइंट ओनली. हाऊ डू यू डिफरन्शिएट दॅट आणि इतर गोष्टी कुठे? सुदैवानं काय आहे, चंदूदादानं पण नाटकाला जे डिरेक्शन केलंय, मी पण नाटकात काम केलंय, तेंडुलकरांचं पण मी बघितलंय. अगदी मेकिंग ऑफ तेंडुलकरांचं आपलं काय मोहन आगाशेंचं गाजलेलं गाणं घाशीराम कोतवाल, घाशीरामचं मेकिंग कसं झालं आता मी सांगतो तुम्हाला. आता गंमत काय, नाटकाचं बंदिस्त नेपथ्य, नाटकाला चौकटीच्या मर्यादा आहेत, चित्रपटाला स्थलकालाच्या मर्यादा नाहीत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं तेंडुलकरांच्या लेखणीला व्हिज्युअलायझेशन केल्याशिवाय जब्बार पटेलांना दीडकी चाल मोहन आगाशेंची देता आलीच नसती. आता तुम्ही जे नाना हो नाना हे जे काही आपलं घाशीराम कोतवाल मधलं आहे ते बंदिस्त चौकटीत आहे. जर तुमच्या समोर अवाढव्य 70 mm चा कॅनव्हास असेल तर त्याचा इफेक्ट प्रचंड वाढतो, भावनांचं प्रक्षेपण अधिक होतं. पण थिएटरमध्ये नाटकामध्ये पहिल्या 10 ओळींपर्यंत 20 ओळींपर्यंत जी इंटिमसी आहे ती मागच्या शेवटापर्यंत नसते. वी ऑल अग्री विथ दॅट, बट इट इज नॉट द केस विथ फिल्म्स. विथ द सेम इंटेन्सिटी इट इज ब्रॉडकास्टेड. हे चौकटीचं बंधन आहे, हे चित्रपटाचं एक स्वातंत्र्य आहे, चित्रपटाला मिळालेलं वरदान आहे. नाटकाच्या बाबतीमध्ये नाटकाचा प्रेक्षक आणि चित्रपटाचा प्रेक्षक याच्या आवडीनिवडी सुद्धा प्रचंड वेगळ्या. आता तुम्हाला मी गमत सांगेन की बरं झालं आपण प्रेक्षक म्हणत नाहीये, विचारतोय डायरेक्टरचा एखाद्या सीन मध्ये डायरेक्टरचा रोल काय असतो ना. आता मला तुम्हाला तेच सांगायचं, प्रेक्षक या दृष्टीने आम्ही वावा नक्की कोणाला म्हणायचं? तुम्ही एकट्याला वावा म्हणू शकत नाही. आम्ही दिग्दर्शकाला म्हणायचं की पटकथाकाराला म्हणायचं? कुणालाच म्हणायचं नाही. दिग्दर्शकाचं जे श्रेय आहे ते कम्प्लीट टीमला असतं. भारत जिंकत नाही, तेंडुलकर एकटा जिंकत नाही, धोनी एकटा जिंकत नाही. कॅप्टन ट्रॉफी हातात घेतो, तो प्रातिनिधिक स्वरूपात घेतो. ती धोनीची नाही, ती कपिल देवची नाही. वर्ल्ड कप भारताचा आहे, वर्ल्ड कप कपिलचा नाही. 83 मध्ये फार सुंदर दाखवले. 83 एकदा बघा तुम्ही, आता परवा चांगला रिलीज झाला 83 मध्ये कपिल देवचं इंग्रजी, कपिल देवच्या इंग्रजीवर रुसलेला गावस्कर आणि कपिल देवच्या इंग्रजीवरती बोलणारा बिन्नी आणि एक सुंदर चित्रपट आहे 83. तुम्ही जरूर बघा, दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. आता तुम्ही तेंडुलकर सर छान म्हणालात की ते कुणाला द्यायचं श्रेय? नो, दिग्दर्शक तिथं का महत्वाचा आहे? श्रेय नाही म्हणत, आम्ही देऊ. आता सांगतो मी तुम्हाला, आता श्रीरामचंद्रला तुम्ही दाद द्या, सुंदर ताण घेतली तर आम्ही ती वावा लताला देतो. अगदी अख्खी चाल जी आहे त्याची वावा श्रीरामचंद्राला. हे जिंदगी मान्य, याच्यात काही दुमत असायचं कारणच नाही. आम्ही श्रीरामचंद्राला देतो. पण त्याच्या तिने जी घेतलेली ताण, तो अख्खा सुंदर पक्षाप्रमाणे फिरलेली गिरकी ही लताची. तसं सिनेमा माझ्या मध्ये चंदूचा प्रश्न तो आहे. एम आय राईट चंदू पाटणकर? बरोबर बोला. आम्ही नक्की कोणाला श्रेय देऊ एवढं आम्हाला विचार. मला काय वाटतं मनोज, एकच कॉमेंट करतो, देन यू प्लीज कंटिन्यू, कारण फार आपण लांब चाललेलो आहे असं वाटतंय मला. बावरजी विषयी बोलायचं, बावरजी विषयी थोडं नंतर बोलायचं. हो जरूर. एकच मला विचारायचंय, मला कल्पना नाही आहे याविषयी की गुलजार साहेबांचं पटकथा लेखन किंवा विजय तेंडुलकरांचं चित्रपटातलं पटकथा लेखन सिंहासन सारखं, ओके दिग्दर्शक इथे ऋषिकेश मुखर्जी, तिथे जब्बार पटेल, परंतु हेच पटकथा लेखक परंतु दिग्दर्शक वेगळे. त्यामुळे चित्रपटामध्ये काही परिणाम घडला का? घडतो की
घडतो नंतर नक्की. कधीतरी बोलू आपण. नाही बोलूया, पण तुम्ही खूप वेगळा विषय दिला. तुम्हाला एक जाता आता मी हिंट देतो तुम्हाला. आमच्याकडे मी मगाशी म्हणालो नया दौर. बघा तुम्ही नया दौरच्या काळामध्ये आलेले गरम हवा चित्रपट आठवते का तुम्हाला सर? हो हो आठवतंय yes. आठवतंय. त्याच्यातला एक डायलॉग माझा जीव खातो. जीव खातो अक्षरशः. बलराज सानी टांग्यामध्ये बसतो आणि तो टांगेवाला त्याला इडीस पिडीस करतो आणि तो नाकारतो कारण तो मुसलमान आहे. त्यावेळी बलराज सानीचं एक खेचक वाक्य आहे, त्याचं श्रेय कुणाला देणार? पुन्हा मी प्रश्न तुम्हाला, नई नई आझादी मिली है. अरे काय जीव खातं वाक्य ते. यू आर नॉट सपोज फॉर दिस. नई नई आझादी मिली है. अरे नवं नवं स्वातंत्र्य आहे. हॅट्स ऑफ आहे ना. मी एम एस सत्यूला भेटलो, इफीला गेलो तो मी. एम एस सत्यूना मी गरम हवाबद्दल भेटलो, बोललो. टांग्यातून जातायत, चपलांचं दुकान आहे, गरम हवा परत बघायला पाहिजे. गरम हवा आणि एकच वाक्य तुमचं खातं, कान तयार लागतो फक्त. मला काय आठवलं ते आता का आज आपण त्याचा उल्लेखही केला नव्हता गरम हवाचा. पण पटकथा आणि संवाद लेखक आणि दिग्दर्शक आणि तो ज्या प्रसंगाला घेतो की नाही, तो भडकलेला टांगेवाला आणि तिचक्यात संयतपणानं बलराज सानी चेहऱ्यावरनं बोलतो, बलराज द ग्रेट. आणि तो टांग्यात बसतो आणि म्हणतो मुलाला, चलो बेटा नई नई आझादी मिली. सहज, कुठलाही आकस नाही, आवाजामध्ये तिरस्कार नाही. तो एक साधं विधान करतो, पण ते तुम्हाला भावतं. आणि इथे मी मागच्या वेळी म्हणालो, आनंद मधले आवाजाचे आरोह अवरोह म्हणून दिलीप कुमार असेल किंवा आमचा डायलॉग किंग शत्रुघ्न सिन्हा असेल किंवा राजकुमार असेल, जली को आग कहता है, बजी को राग उससे बनाने बनी दारूद को विश्वनाथ कहते हैं. किंवा चिनाया से जिनके घर खुद शीशे के होते वो दुसऱ्या पर पत्थर नाही फेका करते, वक्तचे डायलॉग आहे. आता या इथे मला सांगा, त्या दिग्दर्शकानं जर तो प्रसंग त्या डायलॉग साठी निर्माणच नाही केला तर काय? म्हणजे त्या शब्दांचं मोल त्या दिग्दर्शकाला समजल्याशिवाय ते प्रक्षेपित करता येत नाही. आणि आता मगाच्या पटकथाकार हा यस या आय एम गेटिंग पटकथाकार क्रिएट्स द सीन. यस. आणि ते पोचवायचं काम दिग्दर्शक प्रेम मधून आणि ह्याच्यामधून करेल. आता तुम्ही जर म्हणाला की आता कम्युनिस्ट विचारसरणीचे दिग्दर्शक आमच्याकडे होते, लोकशाहीच्या अंगाने विचार करणारे दिग्दर्शक होते. गुरुदत्त वेगळा दिग्दर्शक होता, राज कपूर हा स्वप्नो का सौदागर होता. राज कपूर स्वप्न विकायचा. राज कपूर तुम्हाला आवारा नंतर आणि तुमच्या जिस देश में गंगा बहती नंतर वेगळा दिसला. राज कपूर बिघडला. आम्ही राज कपूरच्या मुलाखतीत आम्ही एकट्याला असताना बोलालो, राज साहेब बिघड गे क्या थोडा. बघा जबाबदारीचं विधान आहे. राज कपूरची व्यावसायिक दृष्टी आवारानंतर पूर्ण बिघडली. राज कपूर जो तुम्हाला जागो मोहन प्यारे कशातलं गाणं आहे आठवतंय का? नरगिस आहे, राज कपूर आहे, आठवा. एका रात्रीत घडलेला पिक्चर आहे जागते राहो. त्याच्यातला राज कपूर बघा, आवारातला राज कपूर बघा, जिस देश में गंगा बहती मधला राज कपूर बघा, 420 मधला राज कपूर बघा आणि सत्यम शिवम सुंदरमचा राज कपूर बघा, राम तेरी गंगा मिली मधला राज कपूर बघा. तिसरी कसम. येस मॅडम प्लीज. तिसरी कसम. ऑडिबल नाही, आय एम नॉट ऑडिबल. तिसरी कसम बद्दल विचारतायत मॅडम. तिसरी कसम बद्दल विचारता आहेत. कशाबद्दल? तिसरी कसम. कसम. तिसरी कसम. ओके, कॅनव्हास बदलला ना. तिसरी कसम वैदाबाई आल्या, शैलेंद्र होता, शैलेंद्र नंतर आलेला चित्रपट ते. आता तिसरी कसमची कथाच वेगळी आहे. तिसरी कसम पूर्णपणे वैदाबाईच्या म्हणजे त्या एका नायकिणीचा चित्रपट आहे तो, तिच्यावर आलेला आहे. ते गाणं आहे. तिथला दिग्दर्शक राज कपूर वेगळाच आहे. पण हाच राज कपूर ज्यावेळी रशियाला जाऊन येतो आणि त्याच्या डोक्यामध्ये जागतिकीकरणाचे आणि व्यावसायिकीकरणाचे आणि गल्ला भरू येतात, त्यावेळी सत्यम शिवम सुंदरम निघतो, त्यावेळी राम तेरी गंगा मैली निघतो, त्यावेळी दुसरे चित्रपट निघतात. आता तोच दिग्दर्शक आहे, बदलला गल्लाभरूपणामुळे. आज राज कपूर मला राम तेरी गंगा मैली मधला आवडेल तुम्हाला की चाकू मारल्यानंतर संगम मध्ये एक केवळ तिचं ते किमान तिचं उरोज दाखवण्याचा प्रयत्न करतो, तो जास्त मादक वाटतो त्या मंदाकिनीपेक्षा. राज कपूरच आहे संगमला, राज कपूरच आहे, राम तेरी गंगा मैलीला राज कपूरच आहे. बिभत्सीकरण आलं,
सेक्स नावाचं एक प्रकरण राज कपूरच्या आयुष्यात आलं. दिग्दर्शक तोच आहे. मी म्हणून मुद्दाहून वैशिष्ट्य घेताना तुम्हाला कॅनव्हस दाखवतोय. कालानुरूप बदललेला दिग्दर्शक म्हणून तुम्हाला राज कपूरकडे बघायला लागेल. ऋषिदा बदललेले नाहीत. यू कॅन डिस्टिंग्विश स्ट्रिक्टली बिटवीन राज कपूर अँड ऋषिदा. अँड वन मोर थिंग, गुरुदत्त. गुरुदत्तचे चित्रपट बघा. गुरुदत्त पठडेबाज आहे, बदलत नाही आहे, तो वेगळा आहे. ऋषिदा वेगळे, राज कपूर व्यापारी आहे, दिग्दर्शकच आहे. आता मला सांगा, दिग्दर्शकीय भूमिकेतून चित्रपट बघत असताना त्यांची विचारसरणी पण लक्षात येतो. फार मोठा विषय आहे तो. मी मुद्दाहून जात नाही तिकडे, कारण कसं होतं, नया दौर नंतर काय हल्लाबोल झाला आणि तुमच्या जिस देश में गंगा बहती है नंतर विनोबा भावे काय झालं आणि आवारा नंतर काय झालं. मी आवाराच्या पर्सनल मुलाखती तुम्हाला देईन, म्हणजे आपण जेव्हा बसूया की आवारा जनरेशन म्हणजे तो इव्होल्युशन होतं. तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारा बेकार तरुण स्वातंत्र्य तर नुकताच काळात आलेला आहे आणि अशा या तरुण पिढीचं अवस्था मांडणारा आवार आहे. 420 मध्ये बनवेगिरीच आहे, दिग्दर्शक तोच आहे, कालखंड ब्लॅक अँड व्हाईटचा आहे. नुकतंच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आलेले चित्रपट आहेत. आता जेव्हा तुम्ही एस्टॅब्लिश होता चित्रपट सृष्टीमध्ये, मग तेव्हा तुम्हाला सुचायला लागतो सत्यम शिवम सुंदरम, मग तुम्हाला सुचायला लागतो राम तेरी गंगा मैली, अजून वेगळे चित्रपट सुद्धा. म्हणजे कालानुरूप बदलत गेलेले दिग्दर्शक म्हणून राज कपूर, कालानुरूप स्थिर राहिलेले दिग्दर्शक म्हणून बिमलदा, ऋषिदा आणि गुरुदत्त. असं पण आपल्याला दिग्दर्शक किती छान वेगळा मुद्दा मिळाला. ओके, थँक्यू. अजून काही पुढे? बावर्ची बद्दल थोडं बोलू? हा सर, प्लीज प्लीज. याच्यात प्रत्येक वेळी माझ्या मते 3 का 4 भांडी घासण्याचे सीन आहेत. त्यावेळी प्रत्येक वेळी सलीलदानी म्युझिक पीस आहे तो. वाद्य वापरली. म्युझिक पीस म्हणाल पण म्युझिक पेक्षा जास्त वाद्य जास्त आहेत. आय परफेक्शनिस्ट. त्यात फार म्हणजे तो थोडा एक कल्पक प्रकार मला वाटला. नाही आहे, नक्कीच. दुसरं म्हणजे अनेक ठिकाणी एका शब्दावरून सीन बदललाय आणि दुसऱ्या सीनची सुरुवात त्याच शब्दावरून होते. व्हेरी ट्रू. म्हणजे ह्याच्यामुळे कसं तो कदाचित त्याला फॉरवर्ड एडिटिंग वगैरे असा काही प्रकार येतो तो. मगाशी मी तुम्हाला बोलताना आपलं डोकं एकदम पुढच्या वेगवेगळे येतो तो. ते गाण्याचं उदाहरण दिलं काय चाललंय ह्याचा विचार करायची गरज नाही. हे आधीचे डायलॉग झालेले आहेत, जवळजवळ तसेच डायलॉग दुसऱ्या भागात पण झालेत. यस. तर हिचा शेवटच्या शब्दावरून तिकडच्या सीन मध्ये कनेक्ट झाला तो सुरू होत. ट्रू. ही पद्धत ऋषिदानी प्रथमच वापरली की आधी वापरली होती? नाही, काय आहे याच्यामध्ये साधं सोपं आहे. ऋषिदा वॉज नॉट द पायनियर ऑफ दिस. अच्छा. मी काय सांगेन तुम्हाला की आमच्याकडे दादासाहेब फाळक्यांकडे ज्यावेळी आम्ही पौराणिक चित्रपट बघू, थोडासा अकॅडमिक भाग आहे हा, म्हणून मी सांगेन तुम्हाला की रामायणासारखे जेव्हा आम्हाला चित्रपट बनवायचे किंवा महाभारतासारखे चित्रपट, हर हर महादेव बनवायचा आहे, पौराणिक कथांवरती, ऐतिहासिक कथांवरती, अगदी नास्तिकचं जरी तुम्ही बघितलं, आजच आमची चर्चा झाली त्याच्यामध्ये, की प्रसंग त्याच्यानंतर येणारा प्रसंग त्याचं सुतोवाच दिग्दर्शक करून देतो, हे म्हणून तुम्ही आता बोललात तेंडुलकर सर. पण हे ऋषिदा नाही करत, तर प्रत्येक दिग्दर्शक हे करत असतो. जाणीवपूर्वक ऋषिदांच्या त्या एका शब्दामुळे आपल्याला ते ध्यानात येतं, पण तो शब्दानं सूचित केलेला असतो सुतोवाच किंवा संगीतानं केलं. आता तुम्ही आवारा जर बघितलं ना, तर तुम्हाला आवारामध्ये एक बॅकग्राऊंड स्कोरला एकच ट्यून आहे. पण ती राज कपूरची परचेस ट्यून आहे, त्यांनी सगळ्या ह्याच्यात ती वापरली. बरोबर आहे. पण आता मला सांगा, ग्रुपवर त्याच्यामध्ये एका ग्रुपवर ते सगळं आलेलं आहे. हा, पोलिश याची मार्चिंग ट्यून त्यांनी ती घेतली, 4 सिनेमात वापरली गेली, त्याच्यावर शब्द एकदा घातले गेले. हे दिग्दर्शक ना काय करतो, मुख्य म्हणजे काय आहे की चित्रपट या माध्यमाकडे बघत असताना ना, आपण काय घ्यायचं हा पडदा न ठेवता बघायचा. मला असं प्रामाणिकपणाने म्हणायचं वाटतं की एखादा मला तुम्हाला चित्रपट समजायचा असेल ना, आणि जर समजला तर तो दिग्दर्शक खरंच महान आहे. पण मी तुम्हाला सांगतो की गरमासारखा चित्रपट, आता मला सांगा, कागज के फूल, अरे काय विलक्षण आहे ते.
तो गुरुदत्त नावाचं जे प्रकरण आहे ते गुरुदत्तच्या गोष्टी तुम्हाला मी सांगत बसलो तर म्हणजे असं बसू द्या आपण. गुरुदत्तनं मागवलेले कॅमेरे, गुरुदत्तनं वॉर्नर ब्रदर्स. आमच्या भाषेत बसू द्याचा अर्थ वेगळा असतो. हा नाही नाही, मला समजलं की, मला काही हरकत नाही आहे. म्हणजे मी काय 16 नाही आहे. वर्ज काहीच नसतं. आणि वर्ज म्हणजे ते वर्ज करायचंच नसतं, सगळंच पाहिजे ना. हे नवरसा भरवी सागरू उचित रत्नांचे आगरू नवरत्न आदर म्हणून ज्ञानेश्वर आठवले. आता काय संबंध का? आता जाता सांगतो तुम्हाला. नवरसा भरवी सागरू उचित रत्नांचे आगरू दिग्दर्शक काय करतो? भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये. ते पडद्यावरती येते. अरे वा. वा, नवरसा भरवी सागरू. नवरस कथेमध्ये आता त्या नवरसामधून भावार्थ आणायचा आहे. हे ज्ञानेश्वर चित्रपटात आणले की नाही, हे प्रोफेसर लोक असे असतात, आणतात बरोबर. नवरसा भरवी सागरू पटकथा, कथा पटकथा नवरसा भरवी, भावार्थाचे गिरीवरू दिग्दर्शक आहे. उचित रत्नांचे आगरू पात्र रचना आहे. निफजावी माये चित्रपट कला आहे. आता मला याच्यात काय तुम्हाला दोष सापडणारच नाही. तुमच्या कथेमध्ये नवरस असतील, त्या नवरसातून निर्माण होणारा भावार्थ असेल, त्याच्यासाठी लागणारी रवरत्न, त्याच्यासाठी लागणारी पात्ररचना, त्याच्यासाठी लागणारं संगीत, नेपथ्य, हे भावार्थाचे गिरीवरू, आणि मग त्याचा रिझल्ट म्हणजे निफजवी माय. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुढे आता कुठे जाऊया? आता बावर्चीला मी निपत्य सांगितलं. दुसरं होतं रिअर विंडो. घेऊया का वेळ? हो हो, घेऊया. आता रिअर विंडो मध्ये आता मी जसा बसलोय, आपण सगळे बसलोय, तो असा फ्रॅक्चर झालेला पाय घेऊन बसला. हो. त्याच्यातच काय हो, एक खुर्ची आहे, व्हीलचेअर आहे, आणि समोर खिडकीमध्ये ती ज्या काय चित्रपटाची नायिका तिच्या एरझाऱ्यात आलं. आता त्या एरझारा दाखवताना कशा कशा दाखवल्या? काळ वेळ बदललेली आहे. सकाळच्या एरझारा वेगळा लाईट, संध्याकाळच्या एरझारा वेगळा, दुपारच्या एरझारा वेगळा. हा सकाळी उठल्यावर खिडकी करत, दुपारी खिडकी कर, रात्री खिडकी कर. आता मला सांगा, हे दिग्दर्शक, आता हे पटकथाकार कसं लिहिलं? तर पटकथाकारानं, कथाकारानं लिहिलेलं असतात. मी तुम्हाला एक उदाहरण देईन, वर्कशॉपमध्ये घेतलेलं, की दिग्दर्शकानं लिहिलेलं असतं की दिवसाच्या विविध काळामध्ये खिडकीतून पाहणारा एक निरीक्षक त्याच्याकडे पाहत आहे. हे झालं. हे शब्दात आणणार कसं पडद्यावरती? तुमचा वाडा चिरेबंदी नाटक बघितलं आपण सगळ्यांनी. मग्न तळाकाठी वाडा चिरेबंदी आणि एलकुंचवारांचं भव्य नाटक होतं, अमेझिंग. आता मला सांगा, कथेमध्ये लिहिलेलं आहे बुलंद वाडा आहे, आतमध्ये पाटील साहेब बसलेले. व्हिज्युअलायझेशन आली तेव्हा शंकर पाटलांची कथा घ्या. पाटील झोक्यावर बसलेला, गालाला मुटका लावलेला, पायानं झोका हलवीत माग मोर. तेवढाच सरपंच आला आणि पाटील येत आहे. काय धिंडची गोष्ट आहे. आता मला सांगा, धिंडचं तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करायचं, तुम्ही महत्व कोणाला द्या? शंकर पाटलांच्या कथेमध्ये तर वादच नाही हो, ती व्हिज्युअल्स आहेतच, पण ते आता मला प्रक्षेपित करायची. इथे दिग्दर्शक आहे, पात्ररचनेचा दिग्दर्शक आहे. आता तुम्ही कोणत्या अंगानं घेता? आता बऱ्याच वेळा आम्ही चर्चा करत असताना आपल्यासारख्या मित्रांबरोबर, आता तो येशू ख्रिस्त जाणवतो लोकांना, तो कागज के फूल मध्ये तो बॅकलिट आणलेला. आता कुणाला काय गोष्टी आठवतील? असोसिएशन किती जागा करतो तू? आता मला ही गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की तो डिरेक्टर कोण आहे, तो तुमच्या समकालीन समाजाचा ज्याला अभ्यास आहे ना, तो फार महत्वाचा आहे. मला इथे आता एक तुम्हाला आवर्जून सांगावीशी गोष्ट आहे की ज्यावेळी मी सिनेमा बघत होतो, आत्मस्तुती नाही, परवा माझ्या मुलाबरोबर बोलत असताना एक गोष्ट सहज आठवली आणि आज आम्ही बोलत होतो. आमच्या सोलापुरामध्ये मॉर्निंग शो सुरू झाले. सकाळी 9-9:30ला चित्रपट चालू व्हायचं, नंतर मग मॅटिनी शो असायचा, मग मॉर्निंग, मॅटिनी, रनिंग आणि इव्हिनिंग असे 4 शो असायचे. हा मी जो कोणी बसलोय ना, तर माझे वडील शिक्षक आणि आजोबा शिक्षक असल्यामुळं मी सकाळी डबा घेऊन पिक्चर बघितलेलेच सर. एके ठिकाणी मी चार्ली चॅप्लिनचा द किड बघितला, तिथेच मी गन्स ऑफ न्यावरॉन बघितला उमा टॉकीजला. तिकडे जाऊन दुसरीकडे कल्पनाला एन्काउंटर ऑफ द थर्ड वॉर्ड बघितला जेव्हा स्टार ट्रेकची सिरीज चालू होते, आणि संध्याकाळी आम्ही येऊन राज कपूरचा संगम बघितला. आता मला सांगा, चार्ली कुठे, जेम्स बॉन्ड कुठे,
गन्स ऑफ नेव्हेरॉन कुठे आणि संगम कुठे? काय झाली गंमत? सुख आणि दुःख पोचवायची प्रत्येक दिग्दर्शकाची पद्धत वेगळी आहे. चार्ली दुःख पोचवतोच आहे, ऋषिदा दुःख पोचवतातच, राज कपूर दुःख पोचवतोच आहे, गुरुदत्त दुःख पोचवतोच आहे. पण चार्ली कोणत्या अंगानं दुःख पोचवतोय? ऋषिदा कोणत्या अंगानं दुःख पोचवतोय? दुःख वेगळं आहे का हो? वेदनेचे सुलभीकरण करण्यासाठी तिचा अपभ्रंश करीत नाही मी. वेदना आहे, सुलभीकरण नाही करायचं, मला ती विस्विषित नाही करायची. पण हे तिचं सादरीकरण काय ते सुलभीकरणाच्या शिवाय. आता चार्लीचा विषय निघाला म्हणून सांगतो. चार्लीच्या विषयावरती आमचं ग्रुप डिस्कशन सुरू झालं. चार्लीचा द किड नावाचा चित्रपट होता, बघितलं असेल सगळ्यांनी. मी काय म्हणालो त्यावेळी, ते आजपर्यंत कोणीच बोलणार नव्हतं एफटीआय मध्ये. हे फार मी म्हणजे आनंदानं सांगतो, कारण चर्चेतून आलो होतो. मी काय म्हणालो, वात्सल्य ही काय भूमिका फक्त आईची का म्हणालो? वात्सल्य या भावनेवरती आईचा अधिकार नाही हे प्रस्थापित करणारा भारतीय नव्हे, जागतिक चित्रपट नव्हे, तर या विश्वामध्ये एक वात्सल्य असणारा पिता आहे, ज्याला पितृवात्सल्य नंतर आलं. पण कीड मध्ये हा आईलाही लाजवेल असा त्या पोराचा सांभाळ करतोय. आणि तिथून बापाची व्याख्या बदलली आहे. ट्रस्ट मी. द किड मध्ये चार्लीनं जो बाप उभा केलाय त्या रिग्युनरचा, ते ऑर्फन आहे आणि तो चार्ली त्याचं पालकत्व सांभाळतोय. ते जे वात्सल्य आहे तेच सिटी लाईट मध्ये येत आहे, तेच येत आहे. तुम्ही चार्ली बघा, गोल्ड रश बघा, ग्रेट डिक्टेटर बघा, हॅट्स ऑफच आहे. ग्रेट डिक्टेटर मध्ये चार्ली इतके खिल्ल उडवतो हिटलरची, हिटलर रडला, हिटलरला लाज वाटली. मी फिल्म देईन तुम्हाला, अंडरस्टँडिंग चार्ली. हे सगळ्यांबरोबर अशा एकमेकाच्या संवादातून. आता म्हणजे मी असं सांगेन की मास्तरकीचा मला काय फायदा झाला, तर IIM आणि IIT ला इकडे तिकडे विद्यार्थी गेल्यामुळं हे नॉर्थ पोल आणि साऊथ पोलवर असतील तर ते माझ्याकडे येताना मी सांगतो की गड्या फक्त तू हार्ड डिस्क मध्ये पिक्चर घेऊन ये, आपण बघू पिक्चर आणि पुस्तक. तुम्हाला मी सांगतो, नानूक ऑफ द नॉर्थ नावाचा एक चित्रपट होता 1922 ला. आत्ताच्या पोरांना भूगोल शिकवताना की नाही, आम्ही इग्लू नानूक ऑफ द नॉर्थ मधला दाखवायला पाहिजे. युट्यूब वरती फिल्म आहे, 1922 ची फिल्म आहे, नानूक ऑफ द नॉर्थ. सील माशाची शिकार कशी करायची, इग्लू कसा आहे, एस्किमो कसे आहेत, खरे खरे एस्किमो बघायला मिळतात. मी पोरांना असं शिकवेन. म्हणजे चित्रपटाचं आस्वादन करत असताना ना, आम्ही आमच्या पेशाला उपकारक असा पहिला चित्रपट डॉक्टरांसाठी निवडला होता, तो आनंद होता. म्हणजे मला काही ते असंच उपट सुंब्यासारखा मी आनंद निवडलेला नाही आहे. मला विचार करायला लागलाय की माझा टार्गेट ऑडियन्स कोण आहे, तर वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असलेली लोक आहेत आणि सगळी सहृदय आहेत. ही हातामध्ये चाकू घेतलेली माणसं ही काही हृदय नसलेली नाही आहेत. हे मला कुठेतरी मला समजून सांगायला लागत होते की मी आज बोलत असताना कुणाशी बोलतोय, काय बोलतोय, हे कुठेतरी मला अगोदर समजून सांगायला लागत. आणि मग हे मला समजल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचतं. दिग्दर्शकाला ते समजलंच नाही ना, तर ती कथा फेल जाते. आता तुम्ही बघा, डॉन शाहरुख खानचा, डॉन अमिताभ बच्चनचा, देवदास दिलीप कुमारचा आणि त्याच्यामध्ये सेन पण आहे आणि वैजयंतीमाला पण आहे. तुम्ही कुणाला मत द्याल? आता देवदासची कथा आहे ती काळ ब्लॅक अँड व्हाईट मध्येच घडलेली कथा आहे. यू कांट इमॅजिन द कलरफुल लाईफ ऑफ देवदास. सो ब्लॅक अँड व्हाईट वॉज द ओनली चॉईस. बघा, आता तुम्ही मला सांगा, एक तुम्हाला प्रश्न विचारतो, मधुमती तुम्ही कलर मध्ये बघू शकाल का? सुहाना सफर मोसम असे, किंवा दया रे दया चढ गयो पापी बिचुआ, ते गाझीरंगाचं जंगल असेल, काय असेल ते तुम्ही कलर मध्ये बघू शकाल काय? मग अवतार आणि मधुमध्ये फरक काय राहिला? सो अगेन एक नुकताच चित्रपट येऊन गेला, शिंडलर्स लिस्ट. शिंडलर लिस्ट मध्ये तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट वापरले की नाही? बघा, मी तुम्हाला कलर स्कीम मध्ये पण नेतो आता. एक मुलगी फक्त कलर दाखवलेली आहे, फक्त एकच मुलगी. मला सांगा लिस्ट मध्ये कलर, हाऊ कलर चेंज द पर्स्पेक्टिव्ह ऑफ द स्पेक्टेटर. मी तुम्हाला देवदासचं जाता उदाहरण दिलं की तुम्हाला दिलीप कुमारचा आणि वैजयंतीमालाचा जो देवदास भावेल तो नाही भावत इकडे. व्हॉट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. नो, दाखवतो दिग्दर्शक. ब्लॅक अँड व्हाईट मधला चित्रपट हा कलर मध्ये आणू शकत नाही, कारण ती त्या काळाची देणगी आहे. ती ब्लॅक अँड व्हाईट मध्येच आम्ही बघितलेली आहे.
आम्ही काय ब्लॅक अँड व्हाईटचे चाहते आणि कलरचे द्वेष्टे असं नसतं. तर कोणतीही कथा पडद्यावर येत असताना ती काळाला न्याय देतेय का, काळाला काही विचार देतेय का, बेटरमेंट ऑफ सोसायटी होतीये का, दिग्दर्शक कोणत्या दर्जानं कोणत्या हेतून, प्रचार की थाटाचे चित्रपट नाहीत का हो? मग हिंदुत्ववादावर चित्रपटच आहेत, मुसलमानांचं तुष्टीकरण करणारे चित्रपट आहेत, ख्रिश्चनांना नावं ठेवणारे हजार चित्रपट देतो मी तुम्हाला. पण प्रचारकी थाटाचा चित्रपट न येता माणूस येतो, शेजारी येतो, गरम हवा येतो. आता बघा इथे कोण आहे, इथे माणूस दिसतो, शेजारीमध्ये तुम्हाला माणूस दिसतो. प्लीज प्लीज प्लीज. सर मुघले आझम ब्लॅक अँड व्हाईटचा कलर मध्ये आला. हा बरं झालं का तुमच्यामध्ये काय? नाही, पूर्ण ज्यावेळी ओरिजिनल चित्रपट जो होता मधुबालाच्या चेहऱ्यावरच्या मेणबत्तीतल्या छटा कलर मध्ये दिसत नाहीत. तुम्ही आता ब्लॅक अँड व्हाईट बघितलं. मी सांगतो तुम्हाला, ज्यावेळी ओरिजिनल चित्रपट आलं त्यावेळी फक्त पर्दा नाही जब कोई खुदा से बंदो से पर्दा जब प्यार के तेवढंच कलर मध्ये होतं गाणं, इफ आय एम नॉट रॉंग. बाकीचा पिक्चर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये, ते गाणं कलर. शीश महालाचा सीन फक्त कलर मध्ये होता आणि ते तेवढंच योग्य होतं. बाकीचा मुघले आझम कलर मध्ये तुम्हाला केवळ आणि केवळ त्याचं श्रीमंतीचं वैभव स्पष्ट करायसाठी दाखवलं असेल एवढंच आहे. पण कथा ती वैभव श्रेष्ठ करण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी तेवढा शीशमाल पुरेसा होता. बाकीचं ब्लॅक अँड व्हाईटचं कलर मध्ये करण्याची काहीही गरज नव्हती. हे केवळ काय केलंय, पैसा कमवायचे धंदे, ऑनेस्टली स्पीकिंग, नया दौर केलं. गरज नाहीये, तुम्ही बघू शकत नाही मधुमती कलर मध्ये, आवारा कलर मध्ये आणलं त्यांनी. आता युट्यूब वरती तर घाणेरडे प्रकार चालू आहेत. युट्यूब वरती कुणी उठतंय, पॉवर डिरेक्टर वापरतंय, स्किन टोन वापरतोय, मॉर्फ वापरताय आणि विद्रुपीकरण चालू आहे. तंत्रज्ञानानं भावनाविष्कार करणारी चित्रपट कला, तंत्रज्ञानाचं भावनांचं विद्रुपीकरण करणारे युट्यूबचे हे आमचे लोक आहेत. यू जस्ट कांट इमॅजिन. म्हणजे अतिशय घाणेरडा प्रकार आहे, त्रास होतो. म्हणजे आम्ही हा प्लीज मनोज सर, आपली वेळ 9:30ला संपते. तर श्रोत्यांची इच्छा जर असेल तर आपण हा संवाद चालू ठेवू. चंदू सरांना काहीतरी मीटिंग आहे, तिकडे जायचंय मला वाटतं. आणि हेच खरं आवश्यक आहे. तर आपण एक 10 मिनिटात आपण संपूया असं मला वाटतं. चालेल, नो प्रॉब्लेम. चालेल. आता सगळ्यांनी मनमोकळेपणाने बोलावं. जे श्रोत्याच्या भूमिकेत होते त्यांनी अनम्यूट करून टाका सर. मला काय म्हणायचंय, अशोक, तुला काही कॉमेंट करायचे आहेत का? छान डिस्कशन आहे, मजा येते मला. कोण बोलताय? मी एन्जॉय अशोक करतो. केकाड, डॉक्टर, नाशिकचे. अच्छा हे अच्छा. गायनेकोलॉजिस्ट आहेत, माझे सहकारी आहेत. ते आज जॉईन झालेले आहेत आपल्याला. हो ग्रेट. वेलकम आणि वेलकम. चित्रपटांचे चाहते, रसिक प्रेक्षक आहेत. नाशिकला त्यांच्या फाळके फिल्म सोसायटी आहे की, जानोरकर होते तिथे, ते गेले हो हो नव्हते. हो हो. आय नो जानोरकर. अरे वा वा वा. दादासाहेब फाळकेंचा आम्हाला अभिमान आहेच. आणि दादासाहेब फाळकेंचे नातू आमचे जिवलग मित्र आहेत. दादासाहेब फाळकेंच्या एका नातीने त्यांच्या चित्रपटामध्ये काम केलंय. त्यांचं नाव उषाताई पाटणकर. त्या अजून हयात आहेत आणि आमच्या चांगल्या परिचित आहेत. नाशिकला बाल कलाकार म्हणून काम केलेलं आहे उषाताईंनी. नाशिकला मी कालिदासला स्टेजवर होतो सर. नाशिकला कालिदासला माझा प्रयोग झाला. एका राजकीय कैद्याचा अपघाती मृत्यू, माया संबंध लिहिलेलं नाटक, ते मी घेऊन आलो होतो नाशिकला. त्यावेळी आपला परिचय नव्हता, नाहीतर आम्ही नक्की तिथे हजर राहिलो असतो. चित्रपटाकडे विचारायचंय, गेले सांगायचे राहुनी चंद्रदादा गेले ते आहेत. यू आर गोइंग टू आस्क समथिंग नो. मला काय विचारायचं होतं, तू जे ब्लॅक अँड व्हाईट कलर कंपॅरिझन करतो आहेस, ही मधुमती कलर मध्ये आम्ही विचारच करू शकत नाही. हा कदाचित आपण ब्लॅक अँड व्हाईट पाहिलेला आहे, त्याचा परिणाम असेल म्हणून आपल्याला तो कदाचित पाहणार नाही. परंतु आता माझ्या मुलांनी समज मधुमती पाहिलेलाच नव्हता ब्लॅक अँड व्हाईट, आणि मग भले त्यांनी जो काय टोन करून वगैरे करून जो चित्रपट आता आणलेला असेल रंगीत, त्याच्यामुळे मधुमतीचा परिणाम कमी होईल का? नाही. आता कसं आहे, एक तर हे अतिशय चातुर्यानं विचारलेला प्रश्न आहे.
मला कुठल्याही ट्रॅप मध्ये नाही सापडायचं, कारण तुमच्या Trap माझ्या नाहीये बाबा. Why you are taking as a trap? No, why I feel it is a trap, I'm very honest, I'm open to correction. मी तुम्हाला काय सांगतो, अशा प्रश्नांमध्ये मी कुठल्याही मगाशी सांगितलं, मी एका सांगत नाहीये, पण तात्कालिक हा शब्द मी अतिशय जबाबदारीने वापरले. आपल्यावरती झालेले संस्कार आपण सहन करू शकतो. त्या पिढीनं काय बघावं, त्या पिढीच्या आवडीनिवडीवरती आपली बंधनं असू शकत नाही. त्यांचा इफेक्ट त्यांनी घ्यावा, त्याला मी कोण जबाबदार आहे? त्याला कोण सांगणार की ब्लॅक अँड व्हाईट मध्ये चांगलं बघून? नो, स्वातंत्र्य द्या, तुला काय पाहिजे ते तू कर. तू माणूस म्हणून घडतोयस का? तुला ते ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बघायचं असेल तर साधी सोपी आहे, कलर टोन काढून टाका तुम्ही. तो मधुमती ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बघताय, तो तंत्र आहे तुमच्याकडे. व्हीएलसी मध्ये कलरचा I think you are going away from the point here. ओके प्लीज, मला ओढून आणा. I'll explain again. माझ्यामध्ये मी एखादी कलाकृती जर आधी पाहिलेली असेल, हो, त्या कलाकृतीचा प्रभाव हा राहतोच मनावर. बट नॅचरल. तीच कलाकृती परत एकदा मी पाहिली, दुसऱ्या लोकांनी केलेली किंवा ह्या बाबतीमध्ये रंगीत कलाकृती असेल, आधी झालेला माझ्यावरचा जो परिणाम आहे तो कुठेतरी माझ्यावरती मत बनवताना प्रभाव टाकतो, असं माझं मत आहे की मान्य आहे की? आहे. यू कॅनॉट डिस्काउंट. सो इट विल बी लिटिल डिफिकल्ट टू ऍक्सेप्ट की त्या काळाची ती डिमांड होती म्हणून मधुमती ब्लॅक अँड व्हाईट आला. नो, त्या काळामध्ये रंगीत चित्रपट करायची टेक्नॉलॉजीज अवेलेबल नव्हती, लोकांना परवडत नव्हती, असं नाही आहे, असं नाही झाला नाही. तर नाही, लेट मी कम्प्लीट. शिंडलर्स लिस्टचं तू उदाहरण दिलं, उत्कृष्ट उदाहरण, संपूर्ण मान्य. संपूर्ण बाकी सर्व काही अवेलेबल होतं टेक्नॉलॉजी, तरी पण ही चोज टू यूज द ग्रे टोन्स थ्रू आउट द मूवी. असे जे चित्रपट आहेत ना, ते खरे आपल्याला जाण करून देतात असं मला वाटतं. नाही. माझ्याकडे सर्व काही आहे, पण जाणीवपूर्वक मी एखादा फॉर्म वापरतो. आता तुम्हाला मी गमत सांगतो, चित्रपट ज्यावेळी कलर मध्ये येतो आणि चित्रपट ज्यावेळी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये येतो ना, त्या तुमची सायकी किती बदलते एकदा तुम्ही जरा शांत चित्ताने विचार करून बघा. रंगत विज्ञान हा एक वेगळा विषय मी सांगेन तुम्हाला, चित्रकलेच्या वेळी आस्वादन सांगेन ना, त्यामुळे तो तुम्हाला जो सांगेन आनंदाने सांगेन, हाऊ कलर अफेक्ट्स युअर सायकी. म्हणून कलर स्कीम ऑफ द सिनेमा याच्यावरती मी दिवसभर बोलेन. कलर स्कीम ऑफ द सिनेमा, आम्हाला कलर टेम्परेचर माहित नाही चंदूदादा अजून, आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला नजरेत आणाव्या लागतात. आता तुम्हाला या कलर स्कीमचा मगाचं उदाहरण अगदी आता ताजं आठवत आहे. मुघले आझमचा शीशमहाल, तो भव्यतेनं का आला, तर ब्लॅक अँड व्हाईटचा कॉन्ट्रास्ट त्याला होता म्हणून तो जास्त चपकलपणाने आला. आता त्या काळी वापरलेले रंग अजूनही शीशमालाच्या त्या फ्रेम्सवरती होते. आता मला सांगा, दिग्दर्शकाला यथोचित परिणाम जर साधायचा असेल तर कलर स्कीम ऑफ सिनेमा महत्वाची नाही का? ग्रे शेड्स मध्ये तुमची कल्पकता वाढते, कलर मध्ये तुम्हाला ते नेमकं हिरवं दिसतं. ह्यू माहित नाही आम्हाला भारतीय प्रेक्षकांना, HUE ह्यू माहित नाही. आमच्याकडे साक्षर असा प्रेक्षक नाही. हे आमचं दुर्दैव आहे, आमच्या चित्रपट माध्यमांचं दुर्दैव आहे. आम्ही राज कपूरनं पिढी बिघडवली म्हणतो मी, की सपनो का सौदागर त्यानं एकही चित्रपट पाश्चात्यांसारखा नाही बनव. आज तुम्ही जर युद्धपूर्व काळातले आणि युद्धोत्तर काळातले जर सिनेमे पाहिलेत युरोपातले, तर आमच्याकडे देशप्रेमाचं जे की आम्हाला उरवेडवेपणा आहे ना आता, तो येणारच नाही हो. स्वातंत्र्याची किंमतच माहित नाही या पिढीला. मी त्या पिढीतच आहे. ड्रायव्हिंग इज अ प्रिव्हिलेज नॉट राईट, आमच्या लायसन्सच्या मागे लिहिलेलं आहे. तुम्ही कनाल पिक्चर बघा, स्वातंत्र्यासाठी मोल त्या हिटलरच्या काळामध्ये मोजलेल्या लोकांनी आणि नंतर मोजलेल्या लोकांनी. इस्रायलला सांगावं लागत नाही देशावर प्रेम कर म्हणून, ते लोक भोगतायत, त्याच्यावरती पिक्चर आहे. आमच्याकडे नई आझादी मिळाली आहे, हे असलं प्रकरण आहे. आणि ते चित्रपट देशप्रेमावरचे, औद्योगिकरणावरचे पिक्चर. आता तुम्हाला अजून एक 3 चित्रपट बघायला सांगतो मी, सगळ्यांनी जरूर बघा, त्याच्यावरती बघू, डोक्याला खोराक देऊ. मॅट्रिक्स हे 3 चित्रपट बघा. मॅट्रिक्स कियानी रिव्ह्जचा आहे, मॅट्रिक्स रिलोडेड आणि मॅट्रिक्स रिव्होल्युशन. हे 3 चित्रपटामध्ये मी तुम्हाला भारतीय तत्वज्ञान देतो, अख्खं बुद्धिझम देतो, झेनिझम देतो, ज्ञानेश्वर देतो, तुकाराम देतो, तुम्हाला कार्ल मार्क्स देतो. व्हॉट्स नॉट इन दॅट?
देर इज नो स्पून, एकच डायलॉग आहे. व्हॉट इज ब्रह्मा, व्हॉट इज सत्य, जग सत्य ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मेव नापरा. मॅट्रिक्स आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय, एंड सॉंग आहे मॅट्रिक्सचा. एवढा मोठा प्रभाव आहे. वाचोस्की ब्रदर्स मॅट्रिक्स 3 बघा आणि मग मला सांगा की आज मॅट्रिक्स सारखा एक तंत्राधिष्ठित चित्रपट काय प्रक्षेपित करतोय, तर जग मायावी आहे, माणूस खरा आहे आणि तुम्ही त्या झायॉन सिटी मधून बाहेर पडा आणि जो कोणी महान तत्व आहे, यू आर द वन, आप महामानव हो. काय आणतोय तो? एकत्वाकडे नेतोय. मला फिलॉसॉफी नाही सांगायची, मला तुम्हाला चित्रपटांच्या कालखंडामध्ये तंत्रज्ञानाच्या अंगानं होणारा बदल. मॅट्रिक्सचा फार कौतुक झालं, 4था चित्रपट पडला मॅट्रिक्सचा, पण तुम्ही तिन्ही चित्रपट मॅट्रिक्स जबाबदारीनं बघा. आय विल ट्राय माय बेस्ट टू एक्सप्लेन द इंडियन फिलॉसॉफी. वसुधैव कुटुंबकम तुम्हाला दिसतं त्याच्यामध्ये, ब्रह्म सत्य जगन मिथ्या दिसतं त्याच्यामध्ये तुम्हाला असतो मा सद्गमय दिसतं. ते सॉंग आहे मॅट्रिक्सच्या शेवटाला, सॉंग येतं. त्याला पाश्चात्य आलाय. आता मला सांगा की तंत्रज्ञान मॅट्रिक्स मधलं आहे, फिलॉसॉफी भारतीय आहे ना. म्हणून मी मगाशी दुःख नावाची एक गोष्ट म्हणालो, ती प्रक्षेपित करण्याची तिचं उरवडवेपणा नाही आहे. म्हणून दिग्दर्शक काय पोहोचवतो ह्याच्यासाठी मला हे आस्वादन करायचं, आणि तो कोणत्या अंगाने करतो तर एका ह्याच्याने असो. इट्स बरं, आपण आता थांबूया, आपली वेळ संपलेली आहे. बाय ऑल मीन्स. चंद्रदादा हळूच असतोय गालात, काय तरी चालू आहे डोक्यात. कारण प्रत्येकाचे पुढचे प्रोग्राम आखलेले आहेत. आपण आता थांबूया आणि मला उरलेलं डिस्कशन आपण आता एकच कॉमेंट करतो. बघ, मला हे जास्ती का अपिलिंग वाटते माहिती का, मी एक छोटासा माणूस आहे आणि छोटी नाटकं बसवायचा मला अनुभव होता ना. आय वॉज ट्राइंग टू रिलेट विथ दॅट. बरोबर आहे. हो. बाकी काय कला क्षेत्रामध्ये मुसाफिरी केली आहे तुम्ही, त्याच्यामुळे तुमच्या त्या आठवणी जागृत होतात प्रत्येक वेळेला. एनिवेज इट वॉज ग्रेट. बट बरंच मनोज, बरंच मला काय वाटतंय माहितीये ना, त्याच्यात त्याला मी पण जबाबदार आहे. जे काय आज तू एवढं सगळं सांगितलंस, ज्ञान भांडार अपार आहे तुझं, परंतु विषयाचा रस्ता आपण सोडून इकडे तिकडे फिरून परत रस्त्यावर येत होतो आपण. नाही, गंमत तीच आहे. असं नाही, बरोबर आहे. आणि चित्रपटाची गंमत हीच आहे. मला तेच सांगायचं आहे की तुम्ही मल्टी डिमेन्शनल, देर आर, वी वेर लर्न ओनली 3 स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड, गॅस. तुम्ही 12वीला गेल्यावर तुम्हाला प्लाझ्मा कळाला हो, नंतर तुम्हाला आयसेनबोस कंडेन्सेट कळालाय. आज मी तुम्हाला आयसेनबोस कंडेन्सेट नेतोय, पुढे नेणार आहे अजून. आता बघा, ज्यावेळी तुम्हाला सॉलिड, लिक्विड, गॅस कळतो त्यावेळी तुम्हाला प्लाझ्मा समजतो. प्लाझ्मा समजल्यानंतर आयसेनबोस कंडेन्सेटला तुम्ही जाणार आहे. वेन यू आर इन 3D, देन यू कॅन गो विथ द डिमेन्शन टाइम. देर आर n नंबर्स ऑफ डिमेन्शन. मी तुम्हाला सांगेन की चित्रपट निर्मिती करत असताना आपण सगळेजण शास्त्राचे विद्यार्थी होतो, त्याचा फार मोठा फायदा होतो. कारण आम्हाला त्यातलं तंत्र कळतं आणि मग कथेच्या अंगानं भावाविष्कार कळतो. म्हणून मी म्हणालो की लोलकवरती ना, मी जेव्हा कविता वाचतो, कथा वाचतो, कमेंट वाचतो, त्यावेळी मला त्या व्हिज्युअल्स का करता येतात, कारण माझ्याकडे हे सगळं आता आलेलं आहे. म्हणून तुम्ही म्हणताना असं करत नाही, आपण चाचपडत नाही आहोत, हे लक्षात घ्या. आपण चाचपडत नाही आहोत. आपल्याला रस्ता माहिती आहे, आपल्याला काय करायचं माहिती आहे. आपण योग्य दिशेनं, पण कुणी सायकलवर येत आहे, कुणी चालत येत आहे, पळत येत आहे, असो. बरं, आजचं हे सत्र खूपच रंगलं आणि मनोज सरांचे हार्दिक आभार. पुढच्या सत्रामध्ये आपण आजचं डिस्कशन सुरू ठेवूया. पुढच्या सत्रात काय घ्यायचं सांगा, म्हणजे मग मी त्या अंगाने येईल. चंदू सर ठरवतील पुढच्या सत्रामध्ये चित्रपटांविषयी डिस्कशन घ्यायचं का चित्रकला घ्यायची, ते आपण ठरवूया. असं एक करणं शक्य आहे का? काय सर? कथेच्या 4 ओळी, त्या 4 ओळीवर बनवलेली पटकथा, मग त्याचा तो सीन. चंदूने जो मूलभूत प्रश्न विचारला की याच्यातला कथा काय, पटकथा काय, आणि तुम्ही कसा तो डायरेक्ट केला, हा कदाचित मी 4 ओळी म्हणजे
मी लाक्षणिक अर्थाने 4 ओके. ओळी. करेक्ट करेक्ट. एक छोटासा आटपाट नगर होतं, तिथे हा, हा. उत्तानपाद नावाचा राजा होता. ही झाली कथा. आता ह्याच्यावर तुम्ही पटकथा, उत्तानपाद नावाचा दयाळू राजा होता, मग ह्याच्यावर तुम्ही पटकथा कशी लिहिणार आणि शूट करताना कसं दाखवणार की दयाळू राजा कॅमेरा समोर ठेवून, कॅमेरा वर ठेवून, कॅमेरा तिरका ठेवून, कॅमेरा त्या याचकाच्या मागून आणून, असं जर शक्य असेल तर इट विल बी फार मोर एन्जॉयबल. ओके. वेळ विचार असेल तर करूया आणि पुढच्या वेळेला पुढच्या पुढच्या वेळेला वेळेला. काय घ्यायचं हा ते. विषय. नक्की. उत्तानपाद दयाळू राजा आहे, तुम्हाला पटकथेत आणायचं आहे आणि ते तांत्रिक भूमिकेत तुम्हाला बसवायचं आहे. दिग्दर्शक. बरोबर. दिग्दर्शकाच्या भूमिकेतून आणि तो त्याचं वैशिष्ट्य पण दाखवायचं आहे. उत्तानपाद दयाळू राजा कथेत आहे, ते आता पटकथेत दयाळू दाखवायचं आहे. आणि पटकथेत दाखवताना तुम्हाला ते पडद्यावर दाखवायचं आहे असं मला समजायचं. बरोबर ना? तीच That is not a पटकथा difficult ना. job. म्हणून त्याला पटकथा म्हणतात. येस गॉट इट. हा, म्हणजे त्याचा एक दयाळू रूप त्याच्याकडे एक सीन हो, लिहा, दाखवतात. तो दयाळू असणारा. नक्की. इट्स नॉट अ बिग टास्क. वी कॅन. असं कसं हाऊ इट डेव्हलप्स येतं आपण दाखवू शकतो. चालेल. रिअल लर्निंग. व्हेरी ट्रू. असे जर शैक्षणिक मिळत असतील तर आपण निश्चितच विल डू. मी ते माझ्या डोक्यात आले आता, पण आता वेळेअभावी मी थांबतो इथे. ते आपण 4 हा- पॉइंट आणता येतात. आपण हा विषय पुढच्या व्याख्यानाचा एक भाग म्हणून घेऊ आणि अजूनही काही आपल्याला भाग त्याच्यामध्ये घेता येईल ते आपण चंदू सर आणि मनोज सर मिळून ठरवतील आणि त्याप्रमाणे आपण पुढचा मेसेज पाठवू. येस सर. आता येस. आपण थांबूया. धन्यवाद मनोज. आजची चर्चा पण खूप Love छान you. होती. सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद. छान मला झालं एक मनोज. विनंती आहे. मला मनोज सर वगैरे म्हणू नका. मला बरोबर म्हणून थँक्यू. आम्ही तुम्हाला फक्त आजच्या पुरतं सर म्हणणार. तुम्ही खरं म्हणजे सर या पदवीला तुम्ही खरोखर तुम्हीच पात्र आहात कारण तुम्ही प्रोफेसर आहात. बरोबर. थँक्यू. बरं आता धन्यवाद. एंड करतो मीटिंग. शुभरात्री. येस. शुभरात्री. भाटे मॅडम नमस्कार. बाय बाय. शुभरात्री. रेग्या मॅडम.